कोकणातल्या ह्या रस्त्यावरून जात असताना निसर्गाची सुंदरता कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर करत करत लाल कौलारू ही घरं बघत बघत फायनली मी माझ्या लोकेशनला येऊन पोहोचले, जिथे समोर वाहणारी ही कर्ली नदी, खरं तर ही खाडी आहे आणि तिथेच काठावर असणारे हे ऑरा कॉटेजेस आणि समोर वाहणाऱ्या त्या पाण्यावरून ह्या ज्या बोटी जात होत्या ते पाहणं म्हणजे खरंच खूप भारी वाटत होतं. हॅलो, मी हर्षदा आणि आज मी आलेली आहे देवबाग तारकर्लीमध्ये असणाऱ्या रिव्हर कोस्ट रिसॉर्टमध्ये. नो ईमेल्स, नो डेडलाईन्स आणि बाकी सगळं टेन्शन विसरून जायचं असेल तर हे एक वेकेशनसाठीचं परफेक्ट लोकेशन. मालवण देवबाग तारकर्ली ट्रिप जर प्लॅन करत असाल तर हे रिसॉर्ट मी तुम्हाला नक्की रिकमेंड करेन. हे देवबाग संगमापासून अगदी जवळ आहे आणि ह्या रिसॉर्टची मला आवडलेली स्पेशालिटी म्हणजेच नदी आणि समुद्राचा हा सुंदर संगम इथे पाहता येतो. इथे असणारे जे वेगवेगळ्या प्रकारचे कॉटेजेस आहेत तर त्या प्रत्येक कॉटेजमधून दिसणारा जो व्ह्यू आहे तर तो खरंच खूप अमेझिंग वाटतो. रिव्हर कोस्ट रिसॉर्टचे हे ए शेप ऑरा कॉटेज जे सगळ्यात बेस्ट वाटले मला आणि हे सगळं खरंच खूप ड्रीमी वाटत होतं, म्हणजे अगदी स्वप्नवत. हा नदीचा किनारा, तिथून जाणाऱ्या ह्या बोटी बघणं असेल, तिथे एक स्लो वॉक घेणं असेल आणि फोटोज व्हिडिओजसाठी हे एक बेस्ट लोकेशन आहे. कोकणातली ही बेस्ट नेचर थेरपी आणि याचा अनुभव तुम्ही इथे येऊन नक्की घेऊ शकता. तिथून फेरफटका मारत असताना मला एक गोष्ट लक्षात आली, इथे ना खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे त्यांनी जे सिट आउट एरियाज आहेत तर ती स्पेस क्रिएट केलेली आहे, जिथे फ्रेंड्स फॅमिलीसोबत तुम्ही खूप छान टाईम स्पेंड करू शकता. नदीचं सुंदर काठ, हिरवीगार झाडं, वाऱ्याची झुळूक, ना कसला गोंधळ ना कोणती घाई गडबड, फक्त शांतता. आणि हीच शांत जागा फक्त डोळ्यांना नाही तर मनालाही तितकीच सुंदर वाटते. ह्या रिव्हर कोस्ट रिसॉर्टमध्ये खूप वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सुद्धा कॉटेजेस आहेत. डिलक्स, सुपर डिलक्स, पर्ल, ऑरा कॉटेजेस आणि ह्या प्रत्येक कॉटेजमधून निसर्गाचा एक वेगळाच नजारा आपल्याला बघायला मिळतो. पीस, कम्फर्ट आणि हॉस्पिटॅलिटी तिन्हीचा सुद्धा परफेक्ट बॅलन्स इथे बघायला मिळतो. खूप स्वच्छता आणि नीटनेटक्या रूम्स आहेत. बिझी स्केड्यूलमधून थोडासा वेळ बाजूला काढून जर स्वतःसाठी तुम्ही या ठिकाणी आलात आणि इथून जर सनसेट असेल किंवा सनराईज असेल हे बघताना तुम्हाला खरंच खूप छान वाटेल आणि आपसुकच मोबाईलमध्ये त्या गोष्टी कॅप्चर कराव्याशा वाटतील. रोजची तीच धावपळ, जबाबदारी, टेन्शन यामधून स्वतःला वेळ देणं शक्य होत नाही, पण इथे आल्यानंतर मात्र ही जागा, वेळ हे सर्व काही स्वतःसाठीच आहे असंच वाटतं. एकदम पीसफुल आणि स्लो लाईफचा एक्सपिरियन्स तुम्हाला इथे घेता येईल. या कॉटेजच्या बाहेर असणाऱ्या ह्या झोपाळ्यावरचा हा निवांत क्षण असेल किंवा मग सायकलिंग, दोन्हीही तुम्हाला खूप अमेझिंग वाटेल. मोबाईल, लॅपटॉपपासून दूर राहून स्वतःसाठी वेळ द्यायचा असेल तर हा रिव्हरसाईड व्ह्यू पाहताना तुम्हाला अजूनच छान वाटेल. ऑरा शेपच्या या कॉटेजच्या बाहेर बसून सकाळी घेतलेला हा ब्रेकफास्ट तुमची मॉर्निंग एकदम बेस्ट करेल. तिथेच असणारी ही बोट राईड, ज्यामधून तुम्ही समुद्रकिनारी जाऊ शकता आणि ह्या बोट राईडचा आनंद मी पण घेतला. या समुद्र ठिकाणी इथेच एक सीगल आईसलँडसुद्धा आहे, जिथे हे इतके सारे सीगल पक्षी मला एवढ्या जवळून पाहता आले, त्यामुळे मी तर खूप खुश झाले होते. आणि मग तिथेच समुद्रकिनारी थोडा वेळ टाईम स्पेंड केला. बुकिंग करतेवेळी जर तुम्ही कल्पना दिलीत तर स्कुबा डायव्हिंग, बोट राईड अशा वेगळ्या वेगळ्या ॲक्टिव्हिटीजसुद्धा ते अरेंज करतात. त्याही गोष्टी तुम्ही नक्की एन्जॉय करू शकाल. किंवा समुद्र किनाऱ्यावरून दिसणारा हा सनसेट व्ह्यू तर खूपच भारी वाटतो. या रिसॉर्टमध्येच इनहाऊस त्यांचं रेस्टॉरंट आहे आणि तिथे तुम्हाला व्हेज, नॉनव्हेज, सी फूड एकदम टेस्टी मिळतं आणि खूप व्हरायटी अवेलेबल आहे. त्यामुळे नक्कीच तुम्ही त्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता. आणि जर तुम्हाला रोजच्या धावपळीमधून स्वतःला वेळ द्यायचा असेल आणि खूप छान क्षण एन्जॉय करायचे असतील तर इथे नक्की येऊ शकता.